तुमचा इम्प्लांट करून झालेला आहे. आता पुढं काय काळजी घ्यायची आहे आणि कसं काय खायचं प्यायचं आहे ते मी आता सगळं सांगतो. आता इम्प्लांट झाल्या आम्ही तुम्हाला एक बर्फाचा तुकडा देतो. तर तो ज्या बाजूने इम्प्लांट गेला आहे तिथे हळू हलवत राहायचा. एका जागी जर ठेवला तर तिथं पॅच येऊ शकतो. सो आपल्याला काय करायचं आहे, हलवत राहायचं आहे. हा मोजून 5 मिनटं वापरायचा, फक्त 5 मिनटापेक्षा जास्त वेळ वापरायचा नाही. आज आणि उद्या म्हणजे पहिले 2 दिवस साधारणतः एका दिवसात 3-4दा वापरलात तरी चालेल, म्हणजे 5 मिनटाच्या वर नाही. हा डिफ्रीजमध्ये ठेवला की परत कडक होतो. सो तुम्हाला परत हा वापरता येतो. त्यानंतर मग कमी केलं तरी चालेल. आता घरी गेलात की जास्त कोणाशी बोलायचं नाही आहे, कारण आपल्याला भूल दिलेली आहे. कोणाला तोंड उघडून हे बघा इम्प्लांट केलं आहे वगैरे असलं काही गोष्ट दाखवायची नाही, किंवा आपणही स्वतः आरशात बघता येतं आहे का वगैरे हे करायचं नाही. तोंडात आपले हात वगैरे काहीच गेले नाही पाहिजे, कारण आता आपल्याला तिथे जितकं जमेल तेवढं इन्फेक्शन फ्री माउथ ठेवायचं आहे. म्हणजे टिश्यू पेपर म्हणा किंवा टॉवेल म्हणा, हँडकरचीफ म्हणा, हे तिथं लावायचं नाही आहे. आपण टाके दिलेले असतात, ते टाके आपण 8 ते 10 दिवसांनी काढतो. टाक्यामध्ये घाण अडकायची शक्यता राहते. सो घाण न अडकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण घरी गेल्यानंतर कोमट पाण्यात मीठ घालायचं आणि सुळा भरायच्यात आपल्याला, किंवा गुळण्या म्हणतो ना आपण. तर ज्या साईडचा इम्प्लांट केला आहे तो गाल पद्धतशीर हलला पाहिजे. आपल्याला फोर्सफुल गुळण्या करायच्यात, म्हणजे नुसतं पाणी घेतलं थुंकलं असं करायचं नाही आहे. या गुळण्यांनी जे काय आपलं अन्न अडकणार आहे तिथे म्हणजे हिरड्यांच्या जवळ टाक्यांच्या इथं, ते कमी होईल. सो दिवसात कमीत कमी 50 गुळण्या आम्ही सांगतो. जेवण झाल्यानंतर हात धुतल्यानंतर 4 ते 5 गुळण्या ह्या कंपल्सरी करायच्या आहेत. आम्ही एक जेल देतो तुम्हाला. हे जेल जे आहे ते जेवण झालं, पाणी पिलत, चांगले हात धुतलेत, चांगल्या गुळण्या केल्या, त्याच्यानंतर बोटावर घेऊन जिथं आपण इम्प्लांट केला आहे आणि हिरड्या जिथं आपल्या ओपन केलेल्या असतात तिथे लाईटली सोडून द्यायचं. म्हणजे असं खूप चोळायचं नाही आहे तिथे. हे अँटीबॅक्टेरियल आणि हे सगळं जेल आहे. दिवसातून ॲटलिस्ट 2दा तरी हे केलेलं बेटर राहतं. पुढचे 2 ते 3 दिवस खूप गरम पदार्थ टाळावेत. मऊ भात किंवा खिचडी, उपमा, शिरा अशा गोष्टी खाव्यात. म्हणजे थोडक्यात कडक नको, मसालेदार नको, गरम नको पुढचे 3 दिवस. आम्हाला कधी फोन करायचा, घरी गेलात आणि तोंडात जर रक्त साठलेलं असेल, हे सहसा होत नाही पण जर झालं तर आम्हाला फोन करायचा. हे झालं असेल सपोज तर पॉज 500 म्हणून एक गोळी आहे, ती मेडिकलमधनं 1-2 गोळ्या घेऊन यायच्या. सर्जरीच्या 2-3 तास नंतरही तोंडात खूप रक्त साठत असेल तर ती घ्यायची, 6 तासांनी परत घ्यायची. काही घाबरायची गरज नाही. 2 ते 3 दिवसानंतर स्वेलिंग म्हणजे सूज आली तरी घाबरायचं नाही, आपण त्याच्या गोळ्या दिलेल्या असतात. आपण आज एक कृत्रिम गोष्ट आपल्या तुमच्या तोंडात टाकलेली आहे, तर थोडीशी सूज ही अपेक्षित आहे. पेनकिलर म्हणून सर्जरीच्या आधी आम्ही तुम्हाला केट्रॉल DT ही गोळी देतो. तर 2 गोळ्या 30 ml पाण्यामध्ये विरघळवायच्या आणि घोट बाय घोट म्हणजे सिप बाय सिप 5 मिनटात ती गोळी घ्यायची. आता घरी गेल्यावरती पण जरी 1-2दा आता म्हणजे संध्याकाळी एकदा आणि रात्री एकदा घ्यायला लागली तरी काही काळजी नाही. चांगली 2 पुढचे दिवस झोप येणं खूप महत्त्वाचं आहे. खूप काम करणं किंवा म्हणतो ना आपण उगाच उन्हात फिरणं वगैरे टाळावं. जिमला जात असाल तर एक 2-3 दिवस जिमला नाही गेलात तर बेटर. कुठले खूप चालायचे वगैरे व्यायाम वगैरे काही करू नयेत. टोकदार पदार्थ खाण्यात येत असतील तर अवॉइड करावेत. खूप पेन झाला तर केट्रॉल आहेच, ते सोडून आम्ही 2 गोळ्या दिलेल्या असतात. पुढच्या दिवशी मग त्याच्यानंतर अजून 4थ्या दिवशी असं चेकअपला येणं हे कंपल्सरी आहे. पहिले 6 महिने जर तुम्ही तुमच्या इम्प्लांटची काळजी घेतलीत तर तो तुमच्याबरोबर पुढचं आयुष्यभर राहतो. थँक्यू.